हाय. काय मग काय म्हणते ऊन? भरपूर वाढलं की हो. चला मग वाळवण करूया. हां, मी हे करोडा केला आहे. आमच्या इकडे याला करोडाच म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा. बरं, कसा करायचा चला सांगते. उडदाची डाळ घ्यायची अर्धा किलो. खूप हेल्दी असते आणि करोडा खूप टेस्टी होतो. बघा, डाळ साफ करून घ्यायची आणि धुवून घ्यायची छानपैकी. आणि करोडा 1 वर्ष आरामात टिकतो. आणि तो कसा टिकवायचा ते पण मी तुम्हाला सांगते. जाळं धरत नाही, पुन्हा त्याला अळ्या वगैरे म्हणजे हे भूस नाही, यासाठी पण एक ट्रिक सांगितलेली आहे. ती तुम्ही फॉलो केली किंवा आरामात टिकेल करोडा. आणि टेस्टी झाल्यामुळे आपल्याला खावं असं पण वाटेल. त्यामुळे मला नाही वाटत की 1 वर्ष जाईल. चला, डाळ धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि छान भिजत घातली 3-4 तासासाठी. टाईम नसेल तर 3 तासही चालेल, नाहीतर 4 तास. आणि बघा, अशी भिजली डाळ. आता तिच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं, चाळणीमध्ये ठेवायचं. चाळणीमध्येच अर्धा 1 ताससाठी तसंच ठेवून द्यायचं, म्हणजे पूर्ण सुकून येईल छान डाळ. मग नंतर आपल्याला 40-50 लसूणच्या पाकळ्या, 1 भोपळा, कोथिंबीर आणि डाळ. छान भोपळा खिसून घ्यायचा, वरची साल काढायची आणि खिसून घ्यायचा. आता आपल्याला भोपळ्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि बघा, दुधी भोपळा घेतला आहे ना. आता लसूण मिक्सरमधून काढायचा. तुम्हाला याच्यामध्ये जिरे वापरायचे असेल तर वापरा, पण मग करोडा काळा दिसतो, त्यामुळे जिरे तुम्ही अख्खे टाकू शकता याच्यामध्ये. डाळ कशी बारीक करायची ते दाखवले बघा. आणि मिक्सरमधून काढताना डाळीमध्ये पाणी नाही जाऊ द्यायचं, पूर्ण तशीच काढायची. आता आपण सगळं मिक्स करून घेऊयात. बघा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि भोपळा किसलेला छान, आणि डाळ, आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि त्याला छानपैकी कालवून घ्यायचं. बरं, मिक्स करायचं छान. आता हे मिक्स झालं की तुम्हाला मी पुढची स्टेप सांगते, जी महत्त्वाची आहे आणि ती करणं खूप गरजेची आहे. आता बघा, 2 ग्लास घेतले मी. त्या ग्लासमध्ये मी डाळीमधला 1 गोळा त्याच्यात टाकला. तो बघा ग्लासच्या खाली जाऊन बसला. काचेचा ग्लास घेतला आहे, बघा खाली जाऊन बसला आहे. दिसते का? हे बघा, वरून बघा की खाली जाऊन बसला आहे, नाही दिसत वर आलेला. आता काय करायचं, आपण ही जी डाळ आहे ना, ही एकाच साईडला, म्हणजे उजवीकडे तर उजवीकडे, डावीकडे तर डावीकडे अशी फेटून घ्यायची आणि खूप फास्टमध्ये फेटायची. बघा, म्हणजे डाळ हलकी होऊन येईल छान. बघा, खूप वेळ लागते फेटायला, जवळपास 10-15 मिनटं. आणि नंतर पुन्हा 1 गोळा घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा. बघा, वर तरंगतोय, दिसते? बघा, खाली नाही आहे, गेलाय बघा. हां, तर समजायचं आपला आता करोड्यासाठी डाळ तयार झाली. हे बघा, दुसऱ्या ग्लासमध्ये खाली दिसते आणि ही वर आहे. असं आपल्याला करोड्यासाठी डाळ लागेल. आता कापड घ्यायचा आणि तो ताटामध्ये टाकायचा. का? कारण डाळीमध्ये जेही पाणी असेल आपलं, ते कापड ओढून घेईल, म्हणजे छान कोरडे पडेल करोडा. आणि वरून पण छान गरम होऊन आलेला आहे ना, तर त्यामुळे तो पण लवकर सुकेल. हे बघा, हे बघा, करोडा करताना आहे ना, म्हणजे सुपारी असते ना आपली मोठी, त्या साईजचा आपल्याला करायचा आहे. जास्त लहान नसतो, असा मोठ्या मोठ्या साईजचाच असतो, कारण हा आतून फुगतो छान, आपण फेटलं ना त्याला म्हणून. त्यामुळे अशा टाईपचे करायचे आहेत. आणि शिजण्यासाठी हे कापड आपण जे टाकले ना, त्यामुळे पाणी त्याच्यामध्ये अजिबात राहत नाही आणि लवकर शिजतो आणि वाढतो सुद्धा लवकर. तर बघा,
असं केलं आहे मी. आता आपण जेव्हा वाळलेला करोडा 4-5 दिवस लागतात वाळायला, वाळल्यानंतर त्याला छान जेव्हाही डब्यात भरणार तेव्हा एक हिंगाचा खडा तिच्यामध्ये ठेवायचा. त्यामुळे जाळं पण धरत नाही आणि अळ्या पण होत नाहीत. असा झाला आहे करोडा. आवाज बघा कसा येतोय. चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.